उन्हाळे कोकणामध्ये उन्हाळे गाव आहे, तिकडे एक गरम पाण्याचं कुंड आहे. 12 महिने त्याला गरम पाणी येत असतं. सो हे आता एक प्लेस दाखवलं यायला. आता इथून पुढे दुसरं प्लेस बघायचं आहे, ते आता नक्की नाही कुठे जायचं तो बघू आपण, कारण कसं प्लॅन काहीच नसतो माझा, आमच्या ग्रुपचा काहीच प्लॅन नसतो कुठे जायचंय काय करायचंय. आम्ही उठतो सुटतो निघतो, जे देवाने लिहिलेलं आहे आपल्या आयुष्यात ते होणार, ह्या विषयावरती आम्ही आहे. काय कुठे जायचं तो आपण आता पोहोचतोय गरम कुंडाच्या इथे. एक 2 मिनिटाचा रस्ता दाखवतोय मॅपला. एकदा येऊन गेलोय मी, मला आवडलं. तो मित्रांना आपल्या बोललो चला तुम्हाला पण दाखवूया. म्हटलं एक अविस्मरणीय असं प्लेस की तुम्ही विसरू नाही शकत. तुम्ही 10 लोकांना सांगणार की हा कोकणामध्ये गेलो, मला हे काहीतरी युनिक बघायला आहे. हा गरम पाण्याचे कुंड सगळीकडेच आहेत, नाही असं नाहीये, मुंबईमध्ये पण आहे, पण ते त्या हिशोबाने राहिलेले नाही. पण हे जे आहे ते आहे गरम पाणी. तर बघू आपण, कारण पावसामध्ये तर मी पहिल्यांदा, आणि हा पूर्ण डोंगराने आच्छादलेला परिसर आहे, डोंगराचा मस्त आहे. सो या उन्हाळ्या गावामध्ये पोचलो आम्ही. येऊन एकच मिनटामध्ये पोचतोय. म्हणजे बाजूला एक कमानी आहे, कमानीच्या बाजूलाच ते गरम पाण्याचं कुंड आहे, टर्निंगलाच. गाडी तिथे नको लावू, पुढे टाक जरा पाहायचं, आता इथे मागे टाक, नाही तर युटर्न मारून. मध्ये मी आलेलो गरम पाण्याच्या कुंडात मित्राला दाखवायला. सो गरम पाणी दाखवतो त्यांना किती आहे ते. आणि माझ्या मागे मस्त की शेती आहे, पूर्ण ग्रीन ग्रीन झालेलं. सो हे आहे या साईडला, त्या साईडला स्त्रियांसाठी, ह्या साईडला पुरुषांसाठी. हां हां इथे आतमध्ये गरम पाणी. विशांत कसं वाटतंय गरम पाण्याच्या कुंडात येऊन? हा गरम आहे म्हणजे आता वातावरण बघ बाहेर काय, टेम्परेचर नाही म्हटलं तरी 20 असेल, बरोबर. घरच्या गरम पाण्यासारखं आहे ना. सकाळी इथे आला असता, एव्हा इथे वाफा पण येत आहेत मस्त की, दिसणार नाही व्हिडिओ. तोंडू चांगलं असतं. अरे लोक मजा आली, नवीन काहीतरी बघायला भेटलं. मुंबईत आपल्याकडे आहे ते ह्याला कुठे ते भिवंडी साईडला जाता नाही ना, बरंच नाव आहे काहीतरी ते, पण तिथे तेवढं गरम नाहीये जे हे गरम आहे. कसं आहे ते माहिती नाही अजून, पण हे ऍक्च्युअल 12 महिने मे मध्ये असशील ना, मे मध्ये माहिती ना तुला, पाऊस असतो. कसले दगड? सल्फरचे. ओके, हा त्याच्यामुळे गरम होऊ शकतं, हीट होतं तो. कोकणामध्ये उन्हाळे गाव आहे, तिकडे एक गरम पाण्याचं कुंड आहे. 12 महिने त्याला गरम पाणी येत असतं. सो हे आता एक प्लेस दाखवलं यायला. आता इथून पुढे दुसरं प्लेस बघायचं आहे, ते आता नक्की नाही कुठे जायचं तो बघू आपण, कारण कसं प्लॅन काहीच नसतो माझा, आमच्या ग्रुपचा काहीच प्लॅन नसतो कुठे जायचंय काय करायचंय. आम्ही उठतो सुटतो निघतो, जे देवाने लिहिलेलं आहे आपल्या आयुष्यात ते होणार, ह्या विषयावरती आम्ही आहे. काय कुठे जायचं अजून? हा नेक्स्ट लोकेशन कोटा नेक्स्ट लोकेशन इथून बाहेर पडू रोडवर, मग ठरव कुठे जायचं. शूट वगैरे घेतोय. सो विशांतचा मुलगा आहे, तर बऱ्यापैकी भरपूर म्हणजे खूप असे चांगले शॉट्स घेतलेले आहेत. ते आता व्हिडिओमध्ये टाकीन, पण इथे थोडा नेटवर्कचा इश्यू आहे आमच्याकडे, त्यामुळे मला बनवता येत नाही. जे काही व्हिडिओ येतील ते आपले मुंबईत गेल्यावरतीच. सो हा बघा माझा शूटर, आवड आहे त्याला.
आवड आहे त्याला या गोष्टींची. मस्त मस्त शूट्स घेतोय. BTS आहे आमचा. बिहाइंड द सीन बघा कसे व्हिडिओ काढतोय. व्हिडिओग्राफर आमचा एक नंबर एक नंबर. चांगले चांगले शूट्स बनव अजून, म्हणजे लोकांनी कमेंट केलं पाहिजे की शूट्स मस्त केलेले आहेत. ठीक आहे. बाकी हा व्ह्यू आहे पूर्ण मस्त. नदी आहे बाजूला, पूर्ण थंड पाणी आहे, पण इकडेच एक आहे ते गरम पाणी येते. बरेच लोक साबण बिबन सगळं घेऊन येतात मस्त की. साबण आणण्याची गरजच नाही पहिली गोष्ट. हे गरम पाणी येते, नॅचरल गरम पाणी येते. सायंटिस्ट लोकांनी बरंच म्हणजे त्याच्यावर रिसर्च केलेला. सो त्यांचं म्हणणं आहे की सल्फरचे दगड वगैरे आहेत त्याच्यामुळे ते पाणी गरम येते. सो असेल काही असेल जे काही. आता एवढं खोदून कोणी बघितलंय ते आम्ही पण नाही बघायला आलेलो, किंवा इथे काय लिहिलेलं नाही तसं काही गोष्टी. बघू पण येते पाणी, हे खूप मोठी गोष्ट आहे. 12ही महिने ते पण. सो आज मगाशी आम्ही जाऊन आलो धुधपापेश्वरमध्ये. त्यानंतर आता केलं आम्ही उन्हाळे गावामधलं गरम पाण्याचं कुंड. सो अजून आपले 2 प्लॅनमध्ये मी ठेवले आहेत. एक पोखरबावचा गणपती देवगडमध्ये तो, आणि कुणकेश्वर. सो बघू किती दाखवता येतं ह्यांना एका दिवसात. माझे जे व्हिडिओज आणि फोटोज निघत आहेत या ट्रिपमध्ये खूप चांगले फोटोज वगैरे येतात. सो त्याच्या मागचं क्रेडिट जाते विशांतला, कारण विशांत आहे त्याचा मुलगा. आणि दोघांची फोटोग्राफी खूप हार्ड आहे, एकदम हार्डाची. हे बघा हार्डाचे फोटोग्राफर म्हणतात त्यांना. पक्के झोपून बिपून फोटोशूट वगैरे चालू आहे. एक नंबर फोटोशूट चालू आहे. ह्यांच्यामुळे माझे या मधले फोटोज व्हिडिओ तरी खूप चांगले आलेले आहेत. आणि हे आपलं असं कोकण आहे मस्त आहे की. मुंबई गोवा हायवे आपला हा. खूप मजा येते ह्या ट्रिप मध्ये. माझे 2 मित्र आमचे आले नाहीत, ते पण येतील नक्की हे असे काही फोटोशूट बघून. सो भेटू पुढे. चाललोय आता देवगड मध्ये. सिद्धिविनायक मंदिर आहे तिकडे चाललोय. सो ते बघून आपण रिटर्न आपल्या घरी येणार आहोत. आणि उद्या मुंबई जर्नी आहे. पोहोचलोय आपण गणपती मंदिराच्या इथे. गर्दी भरपूर आहे, आपण पण थांबूया. सिद्धिविनायक गणपती मंदिरला आलो आम्ही पोखरबाव मध्ये. गणपती मंदिर मस्तच आहे इकडचं. बघूया आतमध्ये जाऊन. आजचं वातावरण खूप भारी वाटतंय. पाऊस कमी आहे इथे, मस्त की ओढा वाहतोय. सो हे मंदिर आहे दाभोळे पोखरबाव. गर्दी आहे आज. पांडवकालीन आहे मंदिर. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्हिडिओ पॉज करून बघा, सगळी माहिती दिलेली. वरती आहे मेन व्ह्यू जो आहे आपल्याला तो खाली दिसेल. तो तुम्हाला तो वरून एकदा दाखवतो, मग खाली आपण जाऊया.
गणपती मंदिरचं दर्शन झालं आहे पोखरबावच्या. आता निघतोय कुणकेश्वरमध्ये. जवळच आहे, 7 किलोमीटर काहीतरी दाखवत आहे. बोललो कुणकेश्वरला पण जाऊन येऊया. मोबाईल माउंट लावत आहेत आता, बघूया कसे व्हिडिओ काढतोय आमच्या तो आता. सो भेटू कुणकेश्वरमध्ये आपण आता. मोबाईल बघणं झालं पाहिजे. बंद कर ना, काढ ना, तो माउंटच काढ ना. यूज कर मी. कुणकेश्वरात येऊन पोचलोय आपण अशा प्रकारे. मुख्य दरवाज्यातून आत आलं आणि हा बाहेरचा दरवाजा आहे. बाहेरच्या दरवाजाने डायरेक्ट समोरच आपल्याला समुद्राचं दर्शन होतं. हा बघा, मस्त असं समुद्र दिसतोय. आणि मंदिराचं बाहेरून पण दर्शन दाखवतो तुम्हाला. हे असं काही मंदिर आहे. तर आता कलर काही केलेलं नाहीये सध्या. कलर केल्यावरती खूप मस्त वाटतं. जेव्हा महाशिवरात्र असते त्यास मस्त कलर वगैरे असतो. हा असा काही परिसर आहे. तो खाली जायला तर बंद केले. विशानबाईचं शाकाहारी जेवण आले अशा प्रकारे. भाजी, पापड, लोणचं, नेहमी आणि सोलकढी. आम्ही तेवढ्यातच खुश असतो. सो निघतो आता आम्ही घरी परत. राजा बोलला कारण संध्याकाळ होत आली आहे. कारण उद्या सकाळी परत मुंबईला जायची तयारी करायची आहे. पॅकिंग करायचं आहे, प्लस गाड्या धुवायच्या आहेत आपल्या. कारण ऑफरोडमध्ये जरा घातल्यामुळे गाड्या खराब झाल्यात. गणपती असल्यामुळे वॉशिंग सेंटर बंद आहेत. सो बघू कुठेतरी नदी आणि गाड्या धुवून घेऊया. सो भेटू आपण डायरेक्ट आता उद्या.